यश काही एका रात्रीत मिळत नाही आणि सोनालीचा प्रवास हेच तर आपल्याला सांगतो. सुरुवात झाली एका छोट्याशा डॉक्यू ड्रामातून, मग टीव्ही मालिकेतून ती घराघरात पोहोचली. प्रत्येक संधी, मग ती गौरीसारख्या चित्रपटातली छोटी भूमिका का असेना, तिला तिच्या मोठ्या ध्येयाकडे घेऊन जात होती. आणि अखेर 2007 मध्ये बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटातून तिला तिची पहिली मुख्य भूमिका मिळाली. ही एक एक पायरी चढत जाण्याची गोष्ट होती. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात ना एक अशी भूमिका येते जी त्यांची ओळखच कायमची बदलून टाकते. सोनालीच्या आयुष्यातही तो क्षण आला. एक असा क्षण ज्याने तिला फक्त एक अभिनेत्री नाही तर महाराष्ट्राची अप्सरा बनवलं. ते साल होतं 2010. एक चित्रपट आला आणि त्याने मराठी चित्रपटसृष्टीचे सगळे रेकॉर्ड्स तोडून टाकले. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्याने एका अभिनेत्रीच्या करिअरला एक जबरदस्त कलाटणी दिली. तो चित्रपट होता अर्थात नटरंग. नटरंगमधलं अप्सरा आली हे फक्त एक गाणं नव्हतं, ती एक जादू होती. तिच्या प्रत्येक अदाकारीने, तिच्या नृत्याच्या प्रत्येक मुद्रेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. त्या एका गाण्याने तिला एक नवी ओळख दिली, जी कायमची तिच्या नावाशी जोडली गेली, मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा. आता नटरंगचा प्रभाव किती मोठा होता, अहो आकडे तर आहेतच. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. त्यावेळचा तो सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला. समीक्षकांनी तिच्या कामाचं भरभरून कौतुक केलं. पण या आकड्यांच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर ह्या सिनेमाने तिला जे स्थान मिळवून दिलं ना, ते खूप महत्त्वाचं होतं. ती फक्त एक अभिनेत्री नव्हती, ती एक स्टार बनली होती.